नमस्कार, मी पूजा चव्हाण आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सण म्हटलं की मी लवकर उठते आणि छान असं आवरते, कारण मला फोटोज काढायला आवडतात, मला फोटोज अपलोड करायला आवडतात आणि नटायला आवडतं. तर असं प्रत्येकाला वाटतं छान मेकअप करावा, पण काही लोकांना जास्त मेकअपबद्दल माहिती नसतं किंवा जास्त ओव्हर मेकअप पण आवडत नाही. पण त्यासाठी आपण कसा छान आणि सुंदर असा मेकअप करू शकतो. आता तुम्ही माझ्याकडे बघा, मी किती छान सोबर, यात ओव्हर काहीच वाटत नाहीये, सुंदर छान असा मेकअप केलाय आणि ज्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो की छान नटलं तर अजून छान छान फोटोज आपण काढतो. तर त्यासाठी हा मेकअप कसा करायचा, तर माझ्यासोबत हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. तर गुढीपाडवा आलाय आणि बेसिक मेकअप आपण आज करणार आहोत. मी तुम्हाला ते आज शेअर करणार आहे. झटकीपट आणि छान असं आवरून मस्त गुढीपाडव्याला रेडी व्हायचंय. तर स्किनसाठी मी आधी टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर सगळं काही लावून घेतलंय आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मी लावणार आहे कन्सिलर, जे माझ्या मेकअप फेसला सूट करतं ते वालं. जर तुम्हाला जास्त डार्क सर्कल असतील आईच्या खाली तर तुम्ही ऑरेंज करेक्टर यूज करू शकता. तर मी इथे असं टू फेसचं कन्सिलर यूज करते. माझे चेहरा जास्त प्रॉब्लेमॅटिक नसल्यामुळे तो मला इनफ होतं. हे कन्सिलर ते ब्लेंड करून घ्या. तुमच्याकडे पण कुठलंही करेक्टर असेल ऑरेंजमध्ये तर ते तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा डार्क शेडमध्ये एकदम नॉर्मल, जास्त नाही. तर मी कन्सिलर अप्लाय करून घेतलं. आता याच्यानंतर आपण फाउंडेशन लावणार आहोत. जे काही तुमच्याकडे फाउंडेशन अवेलेबल असेल, तुम्हाला जे सूट करतं ते, बीबी क्रीम असेल, एखाद्याला खूपच नॅचरल आवडतं की जास्त काही नाहीये तर बीबी क्रीम पण चालते. पण त्या बीबी क्रीम नंतर ना सुद्धा काहीतरी फेसला व्हाईट दिसण्यापेक्षा काय काय अप्लाय केलं पाहिजे थोडंसं, ज्याने आपला लुक खूप छान आणि ब्राईट दिसतं. तर तेच करणार आहोत आपण. तर मी घेतलंय नार्सचं फाउंडेशन, जे मला छान प्रकारे सूट करतं. पंजाब शेड आहे ही आणि ते मी थोडंसं लावणार आहे. त्याआधी मी छान हेअरस्टाईल वगैरे करून घेतली आहे, साडी ड्रेप करून घेतली आहे, म्हणजे तो मेकअप बघताना तुम्हाला छान दिसेल. तर मी फाउंडेशन अप्लाय करून घेतलं. आता याच्यावरती आपण लावायची आहे पावडर. मी लूज पावडर लावतीये, व्यवस्थित लावून घ्यायची आहे, किंवा कॉम्पॅक्ट असेल तर कॉम्पॅक्ट सुद्धा लावू शकता. ज्यांना सवय त्यांचा विषय वेगळा आहे, पण ज्यांना मेकअप आवडतच नाही, ते करतच नाही, किंवा मेकअप आवडतो पण जास्त काही माहिती नसतं, फक्त एक बेसिक फाउंडेशन लावलं आणि झालं, तसं न करता तुम्हाला सांगते मी काय करायचं जेव्हा आपला चेहरा, डोळे मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर आता मी लावणार आहे ब्लश, जो माझा सगळ्यात फेवरेट आहे. आणि ब्लशनी काय होतं, आपली स्किन, आपले गालच दिसतात. म्हणजे मी आता बोलले ना की सगळेजण फक्त फाउंडेशन लावतात की लिपस्टिक लावला आणि झालं, त्यामुळे चेहरा आपला फ्लॅट दिसतो. तर तसं न करता थोडंसं तुमच्याकडे जो कोणता ब्लश तुम्हाला सूट करणार असेल, जर तुमची स्किन डार्क असेल तर तुम्ही या शेडमध्ये जाऊ शकता, आणि जर तुम्ही फेअर असाल तर या शेडमध्ये जाऊ शकता. तर मी इथे पीच कलर थोडासा लावतीये, जेणेकरून स्किन पण छान दिसते आणि मेकअप फेस अट्रॅक्टिव्ह दिसतो. तुम्ही बघू शकता, मी जास्त काहीच अप्लाय नाही केलेलं, झूम करून बघू शकता. एकदम बेसिक फाउंडेशन, एकदम 2 ड्रॉप घेतलेत आणि हा ब्लश. आता त्यानंतर हायलायटर अप्लाय करणार आहे, एकदम एकदम नॉर्मल असा, जेणेकरून आपण स्माइल जरी केली, जो आपला पोर्शन असतो, जो हायलाइट होतो, चमकतो, ते असतं आपलं नोज आणि या साईडचा कॉर्नर इकडे, आणि थोडंसं इकडे कपाळावरती आणि ओठांच्या थोडंसं वरती, जेणेकरून आपला फेस छान अजून ब्राईट दिसतो. त्यासाठी हायलायटर लावणं छान वाटतं लावल्यावरती फंक्शनला. तर वेडिंगचा सीझन पण आहे, तर तुम्ही अशा प्रकारे मेकअप करू शकता. मेकअपला कुठे बाहेर जायची गरज नाहीये.
आपल्याला आपला फेसचा टोन मिळाला की तुम्ही खूप छान असा मेकअप बघून करू शकता. तुम्ही बघू शकता तरी माझ्या इथे आता लाईट कमी आहे. हे असं शाईन मारतं आणि हे जवळून तर अजूनच छान दिसतं. ओके, तर आपण आयब्रो फिल करून घेणार आहोत. एकदम नॅचरल आणि जशा आपल्या आहेत तशाच, फक्त जर आपण मेकअप करतोय फेस ब्राईट झालं तर त्याच्यावर आपल्या आयब्रोज पण डार्क छान दिसला पाहिजेत. त्यामुळे एक स्ट्रोक आपण याच्यावरती फिरवू शकतो. अशा प्रकारे. माझ्याकडे छोटा मिरर नाही आत्ता, सो मला आता मोबाईलमध्ये बघूनच हे करावं लागत आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि ही हेअरस्टाईल ऋतुजा साडी पण दाखवते तुम्हाला फुल मेकअप झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपण घरगुती मेकअप करत असताना काय करतो की आय शॅडोजला काहीच लावत नाही, त्यामुळे आपला चेहरा फ्लॅट दिसतो. ब्लश अप्लाय करत नाही, हायलायटर लावत नाही. तर तसं न करता या गुढीपाडव्याला तुम्ही असा मेकअप करून बघा. जे तुमच्याकडे सामान आहे त्याच्यामध्ये पण असा छान मेकअप होऊ शकतो. तर आय शॅडोजला कधीही कुठलाही ड्रेस तुम्ही वेअर करता, बाहेर लग्नासाठी जाता, साडी कुठलीही वेअर करता, तर यावेळेला एक ब्राऊन हलकासा, जरी तुम्ही डेलीसाठी जरी बाहेर जात असाल तर एक हलकासा ब्रश फिरवला तर आईज खूप चांगले दिसतात आणि मेकअप म्हणजे फेसमध्ये ते मर्ज होऊन जातात आणि छान दिसतात. तर आता आपण ट्रेडिशनल हे केलेलं आहे गेटअप, तर आपण थोडा इथे पीच कलर लावूयात आईजवरती. ते चांगलं ब्लेंड करायचं आणि घेतानाच अगदी कलर थोडासा घ्यायचा, त्यामुळे जास्त डार्क असं वाटणार नाहीये, कारण डार्क मेकअप मला सुद्धा नाही एवढं. अशा पद्धतीने. आणि जर एखाद्याला थोडेसे अजून बोल्ड करायचे असतील तर तुम्ही कॉर्नरला एखादा डार्क ब्राऊन किंवा डार्क अशा शेडमध्ये, ब्राऊन फॅमिलीमध्ये तुम्ही लाईट कॉर्नरला लावू शकता. अशा पद्धतीने. हा असा माझा आय शॅडोज माझे रेडी आहेत. आता मी लावणार आहे लायनर. लायनर एकदम छोटंसं नाजूक आणि थोडेसे कॉर्नर मी बाहेर काढणार आहे. मला मोबाईलमध्ये बघून जमत आहे का नाही हे बघूयात आपण. मला वाटत नाही की इथे जमेल, छोटा मिरर पाहिजे. आता मी माझं मोस्ट फेवरेट लायनर लावणार आहे. एकदम छोटंसं असं लायनर लावून घ्यायचं, त्याने आपले डोळे अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मेकअप कम्प्लीट वाटतं डोळ्यांचं. खूपच झालं. अशा पद्धतीने दुसरा डोळा पण कव्हर करून घ्यायचा. पद्धतीने मी लायनर लावून घेतलाय आणि माझा आय मेकअप पण एकदम सेटल आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सिंपल सोबर. तुम्हाला आवडणारा ब्राऊन फॅमिलीतला किंवा लाईट पिंकमध्ये एक शेड लावायची आहे डोळ्यांवरती, जेणेकरून डोळे पण छान दिसतात. आता याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत काजळ आणि मस्कारा. बस. आता काजळ अप्लाय केल्यानंतर आपण मस्कर अप्लाय करूयात. माझ्याकडे छोटा मिरर, एक मिनिट. जर असे डार्क डोळे जरी तुम्हाला आवडत नसतील, मी थोडासा हेवी केलं कारण मला इथून परत शूटला सुद्धा जायचं आहे. सो जरा माझे आईज मी थोडे बोल्ड केलेत, तर इतकं सुद्धा नाही कोणाला आवडत खरं तर. मग एकदम नॅचरली तुम्ही एखादा ब्लॅक शेडमध्ये घेऊन पण वरती स्मर्च करू शकता, जर एखाद्याला लायनर नसेल आवडत तर. आणि आता आपण लावणार आहोत मस्कारा.
आणि किती वेळ लागतो बघितलं तर एक 10 मिनिटामध्ये तुम्ही असं रेडी होऊ शकता. जर लायनर स्वतःला जमत नसेल लावायचं तर सरळ ब्लॅक कलर घ्यायचा आय शॅडो पॅलेटमधला आणि त्यात ब्राऊन मिक्स करून स्मर्च केलं तरी छान दिसतात डोळे वरच्या साईडला लायनरच्या जागी. आणि काजळ, काजळ तर ट्रेडिशनमध्ये काजळ मोस्ट इम्पॉर्टंट, तर त्यामुळे डोळे छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. जर एखाद्याला खालून सुद्धा एखादी शेड लावायची असेल जे वरती लावले तर ती पण तुम्ही इथून अप्लाय करू शकता, बट मला नाही करायचं आहे. तर मी एकदम न्यूड अशी शेडमध्ये लिपस्टिक अप्लाय करते. आता आपण याला नीट करून घेऊयात. लिपस्टिक वगैरे छान लावून झालेली आहे आणि आता आपण लिपस्टिक लावून झाली आहे. बघू शकता तुम्ही एकदम न्यूड आणि छान असा लाईट पिंक कलर आहे. आणि आता राहिली आहे आपली टिकली. तर याच्यानंतर आपण टिकली लावणार आहोत छोटीशी छान अशी. आणि यामध्ये राहिलेली आहे आपली नथ, ज्याशिवाय मराठी लुक इनकम्प्लीट आहे. अशा प्रकारे आपला ओव्हरऑल मेकअप रेडी आहे. बघितलं तर फक्त मी 10 मिनिटामध्ये हा मेकअप केलेला आहे, तरी तुमच्याशी बोलत बोलत. आणि तुम्ही असा मेकअप केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स किती बिल्ड होईल आणि किती फोटोज काढावेसे वाटतील अजून अजून. तर हे तुम्ही गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. जे काही प्रोडक्ट आहे फक्त ते अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे. ब्लश ॲड करा, आयशॅडोज ॲड करा, काजळ करा. एखाद्याला नसेल आवडत काजळ तर तुम्ही आयशॅडो नक्की अप्लाय करा आणि त्यावरती मस्कारा आहे लायनर जरी आवडत नसेल तरी तुम्ही ते सुद्धा अप्लाय करा स्मर्चमध्ये लायनर न लावता. तर असा हा माझा फुल लुक रेडी आहे. बघू शकता.